हे गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द थिन लेयर क्रोमॅटोग्राफी. थिन लेयर क्रोमॅटोग्राफी हा प्रॅक्टिकल एक्झाममध्ये सुद्धा विचारला जातो आणि थिअरॉटिकल एक्झाममध्ये सुद्धा विचारला जातो. हा पॉईंट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. थिन लेयर क्रोमॅटोग्राफीवरती जर तुम्हाला क्वेश्चन आला, राईट अ नोट ऑन थिन लेयर क्रोमॅटोग्राफी, तर तुम्हाला त्यामध्ये काय लिहायचं? तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला त्याचा इंट्रोडक्शन लिहायचं आहे, एक बेसिक कन्सेप्ट लिहायचं आहे की थिन लेयर काय आहे. आफ्टर दॅट यू हॅव टू राईट प्रिन्सिपल, मेथडॉलॉजी, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस अँड अप्लिकेशन विथ RF व्हॅल्यू. RF व्हॅल्यू सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे. एवढे सगळे पॉईंट्स तुम्ही कशा प्रकारे मेन्शन करणार? त्या पॉईंट्सला मी तुम्हाला अगदी सिंपल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करणार आहे. व्हिडिओ कंप्लीट बघा, सो दॅट तुमचे जे काही पॉईंट्स आहेत ते क्लिअर होणार. अगदी एक्झामच्या अगोदर जरी तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि एक्झाममध्ये तुम्हाला TLC बद्दल क्वेश्चन आलं, तर तुम्ही इझी आपल्या लँग्वेजमध्ये आन्सर लिहू शकता आणि इझिली मार्क्स गेन करू शकता. सो व्हिडिओला स्किप करू नका. So guys, without wasting any time, let's start to our lecture. Hey guys, myself Pallavi and you're watching Pharmacy with Pallavi. So first of all, we will discuss about the introduction of our thin layer chromatography. See, chromatography आपल्याला माहिती आहे की it is a separation technique which is used to separate the various mixture, and the TLC it is one of the type of our chromatography. TLC मध्ये असं काय डिफरंट आहे? तर TLC is a fast, simple and effective method. स्टेशनरी फेज म्हणून एक थिन लेअर ऑफ ॲडझॉर्बंट यूज केली जाते, लाईक सिलिका और ॲल्युमिना, आणि मोबाईल फेज म्हणून एक इमिसिबल लिक्विड किंवा सुटेबल सॉल्वंट यूज केलं जातं. नाव द प्रिन्सिपल ऑफ अवर थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. सिंपल प्रिन्सिपल आहे आपल्या थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. थिन लेअर क्रोमॅटोग्राफी वर्क्स ऑन ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. सी मिक्सचर आहे, मिक्सचरमध्ये वेरियस असे कंपाऊंड आहे. डिफरंट कंपाऊंडचा डिफरंट अफिनिटी आहे टुवर्ड द स्टेशनरी फेज अँड मोबाईल फेज. तर ज्या काही कंपाऊंडची अफिनिटी स्टेशनरी फेज सोबत जास्त असणार, तर तो स्टेशनरी फेज वरती अधेर राहणार, तो मूव्ह होणार नाही. बट असे कंपाऊंड ज्याची अफिनिटी मोबाईल फेज वरती जास्त आहे, तर तो मोबाईल फेज सोबत रन आउट होणार. ओके, अगदी सिंपल याचं प्रिन्सिपल आहे. मेथडॉलॉजी स्टेप बाय स्टेप आपल्याला बघायचं की ॲक्च्युअली थिन लेअर क्रोमॅटोग्राफी आपण कशा प्रकारे परफॉर्म करतो. तर फर्स्ट स्टेप आहे प्रिपरेशन ऑफ प्लेट. प्लेटसाठी आपण ग्लास प्लेट यूज करू शकतो, प्लास्टिक किंवा ॲल्युमिनियमची प्लेट सुद्धा यूज करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायची आहे? प्लेट घ्यायची आहे आणि त्यावरती एक थिन लेअर प्रिपेअर करायची आहे सिलिका जेलची किंवा ॲल्युमिनियमची. फॉर एक्झाम्पल आपण सिलिका जेल घेतला आहे, तो आपल्याला आपल्या प्लेटवरती पोर करायची आहे. बट मेक शुअर की ही जी काही लेअर आपण प्रिपेअर करणार आहे, जे काही थिकनेस आहे ती थ्रू आउट सेम असली पाहिजे. ओके, आफ्टर दॅट द सेकंड स्टेप इज अ सॅम्पल स्पॉटिंग. सॅम्पल स्पॉटिंग कशा प्रकारे करायची आहे? तर जी काही आपण फॉर एक्झाम्पल ही प्लेट प्रिपेअर केली आहे, तर आपल्याला ह्या प्लेटवरती आपला सॅम्पल प्लेस करायचा आहे टू द बेस लाईन. बेस लाईनवरती नियर अबाउट 2 सेंटीमीटर अबाऊ आपल्याला हे जे काही सॅम्पलचे ड्रॉप्स आहे किंवा स्पॉट्स आहे ते प्लेस करायचे आहे. जवळजवळ आपण 3 ते 4 ड्रॉप याच्यावरती जनरली प्लेस करतो. आफ्टर दॅट द थर्ड स्टेप इज अ डेव्हलपमेंट. ही जी काही प्रिपेअर झालेली प्लेट आहे आपल्याला डिप करायची असते आपल्या मुवेबल सॉल्व्हेंटमध्ये. हा आपण ही प्लेट त्यामध्ये प्लेस करतो, तेव्हा जो काही मोबाईल फेज आहे तो कॅपिलरी ॲक्शननी मूव्ह होतो टुवर्ड द अपवर्ड डायरेक्शन. डिपेंडिंग ऑन द अफिनिटी ऑफ अवर कंपाऊंड मिक्सचर सुद्धा ह्या मोबाईल फेज थ्रू रन आउट होतं. And this is how our sample gets separate. Now the fourth step is a drying. ही जी काही आपल्याला प्लेट दिसते त्याच्यावरती एक विजिबल स्पॉट आपल्याला बघायला मिळतात. जसं जसं आपला मोबाईल फेज मूव्ह होतं तसं तसं जे काही कंपाऊंडमध्ये मिक्सचर आहे, वेगवेगळे कंपाऊंड वेगवेगळ्या अफिनिटीमुळे मूव्ह होतात. ओके, हे स्पॉट्स तुम्हाला दिसत असतात आणि ॲक्च्युली जेव्हा आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करतो तेव्हा हे स्पॉट्स आपल्याला मिळतात. सो आफ्टर दॅट आपल्याला काय करायचं आहे? ड्राय करायचं आहे, त्याला बाहेर करायचं आहे आणि सुटेबल टेम्परेचरमध्ये त्याला ड्राय करायचं आहे. आफ्टर दॅट द डिटेक्शन. हे जे काही स्पॉट्स असतात जे आपल्याला प्लेटमध्ये विजिबल असतात, याला आपण विथ हेल्प ऑफ UV लाईट, आयोडीन वेपर किंवा केमिकलचा यूज करून ह्याला आपण डिटेक्शन करतो की कुठले कंपाऊंड आहे आणि किती प्रकारात कॉन्सन्ट्रेशन आहे. ओके, अगदी सिंपल आणि इफेक्टिव्ह ही टेक्निक आहे. आफ्टर दॅट वी हॅव टू कॅल्क्युलेट अवर RF व्हॅल्यू. प्रत्येक कंपाऊंडला प्लेटवरती एक पोझिशन ॲक्वायर्ड होतं आणि ही जी काही पोझिशन आहे याला आपण RF फॅक्टरने एक्सप्रेस करतो, मीन्स रिटेन्शन फॅक्टरने एक्सप्रेस करतो. रिटेन्शन फॅक्टर कॅन बी कॅल्क्युलेट by the formula, that is the retention factor is equal to the distance traveled by the solute divided by the distance traveled by the solvent. RF फॅक्टर हा प्रत्येक कंपाऊंडसाठी एक कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू असते. नाव द ॲडव्हान्टेजेस ऑफ अवर थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. फर्स्ट ऑफ ऑल, इट इज अ सिंपल टेक्निक अँड अनएक्सपेन्सिव्ह टेक्निक. After that, it is a fastest technique. Another advantage is a small quantity is required for analysis. After that, multiple compound can be separated at a time.
अँड मोस्ट इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज हा आहे की याच्यावरती जे काही स्पॉट्स असतात ते आपण व्हिज्युअली बघू शकतो. बट देअर आर सम डिसॲडव्हान्टेजेस. फर्स्ट डिसॲडव्हान्टेज आहे की जे काही क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आहे ती ॲक्युरेट होऊ शकत नाही. ही जी काही टेक्निक आहे याचं रिझोल्युशन कमी आहे ॲज कम्पेअर टू HPLC. अनदर डिसॲडव्हान्टेज की हे जी काही प्लेट हँडलिंग आहे ती जर आपण केअरलेसली हँडल केली तर आपला जो काही रिझल्ट आहे यामध्ये एरर येऊ शकतो. अँड लिमिटेड सेन्सिटिव्हिटी. नाव अप्लिकेशन ऑफ अवर थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. देर आर व्हेरियस अप्लिकेशन ऑफ अवर थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. आपण लॅबमध्ये सुद्धा यूज करतो, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा यूज केले जाते. तर याचे फक्त आणि फक्त स्पेसिफिक अप्लिकेशन आपल्याला मेन्शन करायचं आहे. लाईक इट इज यूज टू डिटेक्ट द प्युरिटी ऑफ कंपाऊंड. दिस टेक्निक इज यूज फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ व्हेरियस ड्रग्स. This technique is used to monitoring the reaction process in a chemistry. This technique is used to detect the adulteration in a food and pharmaceutical compounds. And this technique is used for the separation of natural products like essential oils, glycerides, minerals, etc. ओके, सो दीज आर सम मल्टिपल ॲडव्हान्टेजेस. तुम्हाला फक्त सिलेक्टेड लिहायचं आहे. तुम्हाला जे काही सगळे पॉईंट्स आहेत ते क्लिअर असणार. आणि व्हिडिओ जर आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. टिल देन बाय बाय.